महाराष्ट्रामध्ये आपण राज्य सरकारच्या वतीनं देखील अनेक योजना सुरू केल्या। सगळ्यात महत्त्वाची योजना महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे। या योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आता आपण 5 लाखापर्यंत मोफत इलाज घेण्याचा अधिकार हा प्रदान केलेला आहे। त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे आपण पाळणार नाही, त्याच्याकडे कुठली कागदपत्र आहे आपण पाळणार नाही, तर त्याला तो इलाज देण्याचं काम आपण करतो। आणि मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 2400 असे आजार आहेत की ज्या 2400 आजारांवर आपण आता मोफत सेवा देतो। 4500 हॉस्पिटल आपण त्याच्यामध्ये एम्पॅनल केलेले आहेत। आणि हे सगळं करत असताना 9 आजार असे आहेत की ज्या आजारांकरता 22 लाख रुपयापर्यंतची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो, ज्याचा कुठलाही एक पैशाचा खर्च हा आपण त्या ठिकाणी रुग्णांना येऊ देत नाही। त्यामुळे माननीय प्रधानमंत्री मोदयांची प्रधानमंत्री जनकल्याण योजना, राज्य सरकारची महात्मा फुले जनकल्याण योजना, मुंबई महानगरपालिकेने उभं केलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मुंबईकर असो की महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असो, प्रत्येक गरीबाला मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प हा आपला आहे।